गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट लेक्चरमध्ये आपण एस आय सिस्टम डिस्कस केलं होतं. एस आय सिस्टमचे फंडामेंटल क्वांटिटीज, त्यांची युनिट्स, त्यानंतर त्याची मेरिट हे आपण डिस्कस केलं होतं. आज आपल्याला एक इम्पॉर्टंट पॉईंट डिस्कस करायचे, तो म्हणजे रूल्स फॉर रायटिंग एस आय युनिट्स अँड सिम्बॉल्स. ओके, रूल्स. आता युनिट असतात, त्यांची दोन नेम असतात. एक असतं ती जनरल नेम आणि दुसरं असतं ती स्पेशल नेम. रूल युनिट्स असतात, युनिटचे नेम असतात. युनिट्स त्यांचे दोन नेम असतात, जनरल नेम आणि स्पेशल नेम. एखाद्या सायंटिस्टचं नाव जर तुम्ही ॲज अ युनिट यूज करताय तर त्याला म्हणायचं स्पेशल नेम ऑफ युनिट. मी पुन्हा एकदा रिपीट करतो. एखाद्या सायंटिस्टचं नाव जर तुम्ही यूज करताय ॲज अ युनिट तर त्याला म्हणायचं स्पेशल नेम ऑफ युनिट. फॉर एक्झाम्पल न्यूटन, अर्ज, जूल, डाईन, वॅट हे सगळे सायंटिस्टचे नाव आहेत, ज्याला तुम्ही ॲज अ युनिट म्हणून यूज करताय तर याला म्हणायचं स्पेशल नेम ऑफ युनिट. मीटर, किलोग्रॅम, सेकंड, कॅन्डेला, मोल हे कुठल्या सायंटिस्टची नावं नाही आहेत. तर असं जे युनिट असतं त्याला म्हणायचं जनरल नेम ऑफ युनिट. सो देर आर टू टाईप्स ऑफ नेम ऑफ युनिट, जनरल नेम अँड स्पेशल नेम. मग फर्स्ट टूल काय आहे बघा. फुल नेम ऑफ युनिट is always written in small letter, no matter where it is general name or special name. तुम्ही ज्या वेळेला युनिटचं फुल नेम लिहिता, फुल नेम इज ऑलवेज रिटन इन स्मॉल लेटर. म्हणजे मीटर लिहायचं असेल तर मीटर असं लिहायचं. एम्पियर, डाईन, न्यूटन. कळलं. जनरली आपण इंग्लिशमध्ये लिहित असताना जर नाव असेल तर फर्स्ट लेटर कॅपिटल लिहितो, तर इथे तसं करायचं नाही आहे. अकॉर्डिंग टू रूल्स फॉर रायटिंग एस आय युनिट्स अँड सिम्बॉल, जर फुल नेम लिहित असाल, फुल नेम ऑफ युनिट इज ऑलवेज रिटन इन स्मॉल लेटर, नो मॅटर वेर इट इज जनरल युनिट और जनरल नेम और स्पेशल नेम. जनरल नेम असू द्या किंवा स्पेशल नेम असू द्या, फुल नेम लिहिताना इट इज ऑलवेज रिटन इन स्मॉल लेटर. सेकंड रूल आहे, युनिट्स ऑफ जनरल नेम इज ऑलवेज, सिम्बॉल्स ऑफ जनरल नेम आर ऑलवेज रिटन इन स्मॉल लेटर. म्हणजे मीटरचा सिम्बॉल स्मॉल एम, किलोग्रॅमचा सिम्बॉल स्मॉल एम, टाईमचा सिम्बॉल म्हणजे सेकंडचा सिम्बॉल एस. सिम्बॉल्स ऑफ जनरल नेम आर ऑलवेज रिटन इन स्मॉल लेटर, while symbols of special name is always written in capital letter with first letter capital letter. म्हणजे एम्पियरचा सिम्बॉल कॅपिटल ए, जूलचा सिम्बॉल कॅपिटल जे, न्यूटनचा सिम्बॉल कॅपिटल एन. आता डाईन, DYNE, डाईनचं फुल नेम आणि सिम्बॉल सेमच आहे. तुम्ही फर्स्ट लेटर कॅपिटल लिहिलं की तो सिम्बॉल झाला, फर्स्ट लेटर स्मॉल लिहिलं की ते फुल नेम झालं. किंवा अर्ज, आता अर्जला सिम्बॉल नाही आहे, अर्जचा सिम्बॉल अर्ज आहे. मग तुम्ही जर ERG असं स्मॉल लेटरमध्ये लिहित असाल तर ते फुल नेम झालं, आणि फर्स्ट लेटर कॅपिटल घेतलं की ते सिम्बॉल झालं. वॅट, WT, किंवा ओहम, ओहम. लक्षात आलं. तुम्ही ज्या वेळेला सिम्बॉल्स लिहिता, जनरल नेमचे सिम्बॉल्स असतात ते कायम स्मॉल लेटरमध्ये लिहायचं, आणि फुल स्पेशल नेम असेल तर त्याचं सिम्बॉल लिहिताना फर्स्ट लेटर कॅपिटल घ्यायचं. क्लिअर झालं. हे सेकंड रूल. थर्ड, नो पंक्च्युएशन मार्क्स आर यूज वाय रायटिंग एस आय युनिट्स अँड सिम्बॉल. पंक्च्युएशन मार्क कुठेही यूज करायचे नाहीत. म्हणजे कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, एक्सप्लेनेटरी मार्क, पुन्हा क्वेश्चन मार्क, सिम्बॉल्स लिहिताना किंवा युनिट लिहिताना कुठेही पंक्च्युएशन मार्क यूज करायचे नाही. नो पंक्च्युएशन मार्क्स आर यूज वाय रायटिंग एस आय युनिट्स अँड सिम्बॉल. फोर्थ, units and symbols never written in plural form.
युनिट्स अँड सिम्बॉल नेवर रिटर्न इन प्युरल फॉर्म. म्हणजे टाईम 1 hour ह्याला प्युरल फॉर्ममध्ये करताना टाईम 10 hours असं करायचं नाही आहे. तर टाईम लिहिताना ही करेक्ट लिहायची पद्धत कोणती? टाईम इज 10 hour. लक्षात आलं? लेंथ इज 5 meters म्हणायचं नाही, लेंथ इज 5 meter. प्युरल फॉर्म यूज करायचं नाही वाय रायटिंग SI युनिट्स अँड सिम्बॉल्स. क्लिअर झालं? तर हे इम्पॉर्टंट रूल्स फॉर रायटिंग SI युनिट्स अँड सिम्बॉल्स मी एकदा पुन्हा रिपीट करतो, नीट ऐका. युनिटचे नेम असतात ते 2 टाईपचे असतात, जनरल नेम अँड स्पेशल नेम. एखाद्या सायंटिस्टचं नाव ॲज अ युनिट यूज करत असाल तर त्याला म्हणायचं स्पेशल नेम, आणि जर सायंटिस्टचं नाव नसेल तर त्याला म्हणायचं जनरल नेम. वाय रायटिंग फुल नेम मग ते युनिट स्पेशल असू देत किंवा जनरल नेम असू देत, कायम स्मॉल लेटरमध्येच लिहायचं. सिम्बॉल्स ऑफ जनरल नेम आर ऑलवेज रिटन इन स्मॉल लेटर. Symbols of special name are always written with first letter capital. No punctuation marks are used while writing SI units and symbols. And last, units and symbols are never written in plural form. मग आता याच्या पुढचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे ते म्हणजे SI युनिट्स आहेत, म्हणजे मीटर, किलोग्रॅम, सेकंड यांच्या डेफिनेशन. ह्या डेफिनेशन वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड डेफिनेशन आहेत, थोड्याशा टफ आहेत, तुम्हाला वर्ड टू वर्ड ह्या लर्न करायचे आहेत. मग आता बघा, पहिली डेफिनेशन आहे ती म्हणजे 1 meter. मी इथे सगळं डेफिनेशन लिहून ठेवल्यात, मी ह्याच्या नोट्स देखील तुम्हाला सेंड करतो. तर मीटरची डेफिनेशन काय आहे बघा. 1 meter इज द लेंथ ऑफ पाथ इक्वल टू 1650763.73 wavelength in vacuum of radiation of krypton 86 isotope. आता हे म्हणजे काय ते बघा. सो एखादी वेव ज्या वेळेला प्रोपगेट होते त्यावेळेला ती सायकलच्या फॉर्ममध्ये प्रोपगेट होते, याला वेव म्हणतात. हा क्रस्ट आहे, हा ट्रप आहे, हे तुम्हाला 9th कुठेतरी झालं असेल. सो ही वेव आहे, वेव असते ती सायकलच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करते. ही एक सायकल आहे, ही दुसरी सायकल आहे, ही तिसरी सायकल आहे, ही चौथी सायकल आहे. बरोबर आहे? एका सायकलची लेंथ म्हणजे वेवलेंथ. अ लेंथ ऑफ 1 complete सायकल इज कॉल्ड ॲज वेवलेंथ. लक्षात आलं? कोणती पण वेव, मग ती लाईट असू द्या, साऊंड असू द्या, हीट असू द्या, ती सायकलच्या फॉर्ममध्ये प्रोपगेट होते, सायकलच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होते. एका सायकलची लेंथ त्याला काय म्हणतात? वेवलेंथ. लक्षात आलं? अ लेंथ ऑफ 1 complete सायकल इज कॉल्ड ॲज वेवलेंथ अँड इट इज डिनोटेड बाय लॅम्बडा. ओके, सो 1 meter is the length of path of 1650763.73 wavelength of krypton 86 radiation. म्हणजे काय बघा, आपल्याकडे एक क्रिप्टॉन 86 हा आयसोटोप आहे, तो एनर्जी इमिट करतोय. बरोबर आहे? ही एनर्जी ट्रॅव्हल करते, त्याच्या एवढ्या सायकल ट्रॅव्हल होत आहेत. तर एवढ्या सायकलची लेंथ म्हणजे 1 meter लेंथ. लक्षात आलं? क्रिप्टॉन 86 हा एक रेडिओ आयसोटोप आहे, तो एनर्जी इमिट करतोय, एनर्जी वेवच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करते, आणि एवढ्या वेवलेंथ ट्रॅव्हल झाल्या, एवढ्या वेवलेंथ ट्रॅव्हल झाल्यानंतर जी पाथ लेंथ येईल ती पाथ लेंथ म्हणजे 1 meter डिस्टन्स. लक्षात आलं? क्रिप्टॉन 86 हा रेडिओ आयसोटोप आहे, तो एनर्जी इमिट करतोय, ती एनर्जी सायकलच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होते. तर क्रिप्टॉन 86च्या एवढ्या सायकल ट्रॅव्हल होण्यासाठी लागणारं डिस्टन्स म्हणजे 1 meter डिस्टन्स. क्लिअर झालं? किंवा याची अजून एक डेफिनेशन आहे. इट इज लेंथ ऑफ पाथ ट्रॅव्हल बाय लाईट इन अ व्हॅक्यूम in a time interval of 1/299,792,548 second.
माझ्याकडे एक लाईटचा सोर्स आहे, त्यानं लाईट इमिट केली. ही लाईट एवढ्या टाईमसाठी ट्रॅव्हल झाली. एवढ्या टाईममध्ये लाईटनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स म्हणजे 1 मीटर डिस्टन्स. लक्षात आलं? माझ्याकडे एक लाईटचा सोर्स आहे, त्याला मी व्हॅक्यूममध्ये ठेवला आहे. त्यानं लाईट इमिट केली. ती लाईट एवढ्या सेकंडसाठी ट्रॅव्हल झाली. एवढा सेकंड ट्रॅव्हल होण्यासाठी लाईटला लागणारा टाईम म्हणजे 1 मीटर लेंथ. एवढ्या टाईममध्ये लाईटनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स म्हणजे 1 मीटर डिस्टन्स. क्लिअर झालं? इट इज द लेंथ ऑफ पाथ ट्रॅव्हल बाय लाईट इन व्हॅक्यूम इन अ टाईम इंटरवल ऑफ 1/299,792,458 सेकंड. आपल्याकडे लाईटचा एक सोर्स आहे, तो सोर्स लाईट इमिट करतोय. ती लाईट एवढ्या टाईम इंटरवलसाठी ट्रॅव्हल होते. एवढ्या टाईममध्ये लाईटनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स म्हणजे 1 मीटर डिस्टन्स. क्लिअर झालं? मीटरसाठी आपल्याकडे 2 डेफिनेशन आहेत. एक आहे ती वेव्हलेंथच्या टर्ममध्ये सांगायची आहे. क्रिप्टॉन 86 रेडिएशनच्या एवढ्या वेव्हलेंथ कंप्लीट होण्यासाठी लागणारं डिस्टन्स म्हणजे 1 मीटर डिस्टन्स, किंवा लाईटनं व्हॅक्यूममध्ये ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स फॉर दिस मच टाईम इंटरवल याला म्हणतात 1 मीटर डिस्टन्स. क्लिअर झालं? पुढची डेफिनेशन आहे 1 किलोग्रॅम. अ मास ऑफ इंटरनॅशनल प्रोटोटाईप मेड फ्रॉम प्लॅटिनम इरेडियम alloy placed at International Bureau of Weights and Measure at Paris in France is called as 1 किलोग्रॅम मास. आता हे 1 किलोग्रॅम म्हणजे काय बघा, आपल्याकडे एक ब्लॉक आहे. तो ब्लॉक बनवला आहे फ्रॉम प्लॅटिनम इरिडियम alloy. प्लॅटिनम इरेडियम हे मटेरियल आहे. सो प्लॅटिनम इरेडियम alloyपासून बनवलेला एक ठोकळा आहे, एक ब्लॉक आहे. ह्या ब्लॉकच्या वेटला कन्सिडर करतात, या ब्लॉकच्या मासला कन्सिडर करतात 1 kg मास. पॅरिसची जी लॅब आहे त्या लॅबमध्ये प्लॅटिनम इरेडियमपासून बनवलेला एक ब्लॉक आहे. त्या ब्लॉकचं मास कन्सिडर करायचं इक्वल टू 1 kg मास. इट इज द मास ऑफ इंटरनॅशनल प्रोटोटाईप मेड फ्रॉम प्लॅटिनम इरेडियम alloy placed at International Bureau of Weights and Measures in Paris in France. लक्षात आलं? पॅरिसची जी लॅब आहे त्या लॅबमध्ये प्लॅटिनम इरेडियमपासून बनवलेला एक ब्लॉक आहे. ह्या ब्लॉकचं मास किती कन्सिडर करायचं? 1 kg मास. आता एक इम्पॉर्टंट क्वेश्चन, व्हाय ओनली प्लॅटिनम अँड इरेडियम? तर प्लॅटिनम अँड इरेडियम alloy हे मटेरियल असं आहे विच इज लिस्ट अफेक्टेड बाय चेंज इन एक्सटर्नल कंडिशन लाईक चेंज इन टेम्परेचर, चेंज इन प्रेशर एक्सेट्रा. प्लॅटिनम इरेडियम हे मटेरियल आहे, इट इज लिस्ट अफेक्टेड बाय चेंज इन एक्सटर्नल कंडिशन. क्लिअर झालं? ओके. मग आता आपण डेफिनेशन स्टडी करूयात. 1 सेकंड. 1 सेकंड इज द टाईम इलॅप्स ड्युरिंग 9192-631-770 ट्रान्झिशन करस्पॉन्ड टू हायपरपॉईंट लेवल्स ऑफ ग्राउंड स्टेट ऑफ cesium-133 ॲटम. आता ही इम्पॉर्टंट डेफिनेशन, आता लक्ष द्या, मी यातल्या इम्पॉर्टंट टर्म्स आहेत त्यांना एक्सप्लेन करतो. आता कोणता पण ॲटम असेल तर त्याच्या आतमध्ये न्यूक्लियस असतं. न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. कोणतं पण मटेरियल असेल, एनी मटेरियल इज मेड फ्रॉम ॲटम अँड मॉलिक्यूल. इनसाइड ॲटम देर इज पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस which consists of proton and neutron, and electrons are revolving around nucleus in a circular orbit. जी फर्स्ट ऑर्बिट असते, ह्या फर्स्ट ऑर्बिटची एनर्जी अगदीच कमी असते, ऑलमोस्ट इक्वल टू 0 असते, जस्ट लाईक ग्राउंड. म्हणून याला म्हणतात ग्राउंड स्टेट. पुन्हा मी एकदा रिपीट करतो, नीट ऐका. कुठलं पण मटेरियल असेल त्या मटेरियलमध्ये असतात ॲटम. ॲटमच्या आतमध्ये एक न्यूक्लियस असतं. न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, बरोबर आहे. आणि इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड न्यूक्लियस इन अ सर्क्युलर ऑर्बिट. जी फर्स्ट ऑर्बिट असते त्या फर्स्ट ऑर्बिटची एनर्जी अगदी कमी असते, ऑलमोस्ट 0 असते, जस्ट लाईक ग्राउंड.
म्हणून याला म्हणतात ग्राउंड स्टेट. आपल्या डेफिनेशनमध्ये ग्राउंड स्टेट असं वर्डिंग आलं आहे. तर ग्राउंड स्टेट म्हणजे काय लक्षात आलं? न्यूक्लियस नंतर येणारी ऑर्बिट, न्यूक्लियस नंतर इमिजिएट येणारी ऑर्बिट, फर्स्ट ऑर्बिट, तिची एनर्जी ऑलमोस्ट झिरो असते, जस्ट लाईक ग्राउंड, म्हणून तिला काय म्हणायचं? ग्राउंड स्टेट. लक्षात आलं? आता पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे हायपर फाईन स्टेट. हायपर फाईन स्टेट याचा अर्थ दोन एनर्जी स्टेट हॅव्हिंग अप्रॉक्सिमेटली सेम एनर्जी. हायपरफाईन स्टेट आर द टू एनर्जी स्टेट हॅव्हिंग अप्रॉक्सिमेटली सेम एनर्जी. मग आता 1 सेकंडची डेफिनेशन काय आहे बघा. CGM ॲटम त्याची ग्राउंड स्टेट म्हणजे फर्स्ट ऑर्बिट आणि तिच्या एवढीच एनर्जी असणारी अजून दुसरी ऑर्बिट. आता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जम्प करतोय ह्या ऑर्बिटमधून ह्या ऑर्बिटमध्ये, तर इलेक्ट्रॉनच्या एवढ्या जम्प 9192631770 एवढ्या जम्प होण्यासाठी लागणारा टाईम म्हणजे 1 सेकंड टाईम. लक्षात आलं? मी पुन्हा एकदा रिपीट करतो. ह्या डेफिनेशन थोड्याशा अवघड आहेत, तुम्हाला वर्ड टू वर्ड लर्न करावे लागतील. CGM 133 ॲटम त्याची ग्राउंड स्टेट याचा अर्थ फर्स्ट ऑर्बिट जिची एनर्जी ॲप्रॉक्सिमेटली झिरो आहे, जस्ट लाईक ग्राउंड, म्हणून तिला आपण म्हटलं ग्राउंड स्टेट. हायपरफाईन लेवल याचा अर्थ टू एनर्जी स्टेट हॅव्हिंग ॲप्रॉक्सिमेटली सेम एनर्जी. मग CGM ॲटम त्याची ग्राउंड स्टेट आणि त्या ग्राउंड स्टेट एवढीच एनर्जी असणारी दुसरी ऑर्बिट. ह्या दोन ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन होतं आहे, इलेक्ट्रॉन जम्प होतोय, एवढ्या वेळासाठी इलेक्ट्रॉन जम्प होतोय. मग एवढे ट्रान्झिशन होण्यासाठी लागणारा टाईम म्हणजे 1 सेकंड टाईम. क्लिअर झालं? इट इज द टाईम इलॅप्स ड्युरिंग 9192631770 नंबर ऑफ ट्रान्झिशन बिटवीन टू हायपरफाईन लेवल्स ऑफ ग्राउंड स्टेट ऑफ CGM 133 ॲटम. पुन्हा एकदा रिपीट डेफिनेशन करतो. ग्राउंड स्टेट याचा अर्थ फर्स्ट ऑर्बिट हुज एनर्जी इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू झिरो, जस्ट लाईक ग्राउंड, म्हणून याला काय म्हणायचं? ग्राउंड स्टेट. हायपरफाईन स्टेट याचा अर्थ एनर्जी स्टेट हॅव्हिंग टू एनर्जी स्टेट हॅव्हिंग अप्रॉक्सिमेटली सेम एनर्जी. लक्षात आलं? मग CGM 133 ॲटम त्याची ग्राउंड स्टेट म्हणजे त्याची फर्स्ट ऑर्बिट आणि त्या ऑर्बिट एवढीच अप्रॉक्सिमेटली एनर्जी असणारी सेकंड ऑर्बिट, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं एवढ्या वेळेला ट्रान्झिशन होतं आहे. सो एवढ्या ट्रान्झिशनसाठी लागणारा टाईम, एवढ्या इलेक्ट्रॉनच्या जम्पसाठी लागणारा टाईम म्हणजे 1 सेकंड टाईम. क्लिअर झालं? 1 सेकंड म्हणजे काय लक्षात आलं? मग आता पुढची डेफिनेशन 1 केल्विन. इट इज अ फ्रॅक्शन ऑफ 1/273.16 ट्रिपल पॉईंट टेम्परेचर ऑफ वॉटर. आता पुन्हा इथे नवीन वर्ड आला, ट्रिपल पॉईंट टेम्परेचर. आता तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे मॅटरच्या 3 स्टेट असतात, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. एक पर्टिक्युलर टेम्परेचर असं असतं ज्या टेम्परेचरला ह्या तिन्ही स्टेट एकाच वेळेला प्रेझेंट असतात, सॉलिड, लिक्विड, गॅस. ओके. एक टेम्परेचर असं असतं ज्या टेम्परेचरला मॅटरच्या तिन्ही स्टेट एकाच वेळेला प्रेझेंट असतात. हे टेम्परेचर म्हणजे ट्रिपल पॉईंट टेम्परेचर किंवा तो पॉईंट म्हणजे ट्रिपल पॉईंट. लक्षात आलं? अ पॉईंट ॲट विच ऑल द 3 स्टेट ऑफ मॅटर दॅट इज सॉलिड, लिक्विड अँड गॅस आर एक्झिस्ट इन इक्विलिब्रियम इज कॉल्ड ॲज ट्रिपल पॉईंट अँड दॅट टेम्परेचर इज कॉल्ड ॲज ट्रिपल पॉईंट टेम्परेचर. A point at which all the 3 states of matter exist in equilibrium is called as triple point temperature of matter, triple point temperature of material. आता वॉटरचा ट्रिपल पॉईंट म्हणजे काय? तर एकाच वेळेला वॉटर वेपर आणि आईस, वॉटरची सॉलिड स्टेट म्हणजे काय? आईस, हे तिघही इक्विलिब्रियममध्ये प्रेझेंट आहेत. तर ते टेम्परेचर असतं 273.16. याचा रिसिप्रोकल म्हणजे 1 केल्विन टेम्परेचर.
लक्षात आलं. वॉटरचं ट्रिपल पॉईंट टेम्परेचर म्हणजे ज्या टेम्परेचरला वॉटरची सॉलिड स्टेट म्हणजे आईस, वॉटरची लिक्विड स्टेट म्हणजे वॉटर आणि वॉटरची गॅसियस स्टेट म्हणजे वॉटर वेपर, हे तिघंही प्रेझेंट आहेत इक्विलिब्रियममध्ये. ते टेम्परेचरचा रिसिप्रोकल म्हणजे 1 केल्विन टेम्परेचर. लक्षात आलं. अ फ्रॅक्शन ऑफ ट्रिपल पॉईंट टेम्परेचर ऑफ वॉटर इज कॉल्ड ॲज 1 केल्विन टेम्परेचर. क्लिअर झालं. डेफिनेशन लक्षात आली. ट्रिपल पॉईंट म्हणजे काय समजलं. मग आता पुढची डेफिनेशन स्टडी करूयात. 1 केल्विन 1 एम्पियर करंट. Two infinitely long straight current carrying conductors are held parallel to each other in vacuum 1 meter apart. If they experience a force 2 into 10 raised to 6 Newton per unit length, then current flowing through them is called as 1 ampere current. आता हे म्हणजे काय बघा. माझ्याकडे दोन कंडक्टर आहेत, दोन इन्फानाइटली लॉंग कंडक्टर आहेत. आता पहिला नवीन वर्ड आला इन्फानाइटली लॉंग. इन्फानाइटली लॉंग याचा अर्थ व्हेरी लॉंग असं नाही. ॲज कम्पेअर टू डायमीटर ऑफ कंडक्टर लेंथ इज व्हेरी लार्ज. तर अशा कंडक्टरला काय म्हणायचं, इन्फानाइटली लॉंग कंडक्टर. ॲज कम्पेअर टू डायमीटर लेंथ इज कम्पॅरेटिव्हली लार्ज. सो असा कंडक्टर म्हणजे काय, इन्फानाइटली लॉंग कंडक्टर. आपल्या घरात वायर असते बघा, त्या वायरचा डायमीटर हार्डली 1 मिलीमीटर किंवा 2 मिलीमीटर असतो. मग त्या प्रोपोर्शनमध्ये 1 मिलीमीटरच्या प्रोपोर्शनमध्ये 1 मीटर लेंथ ही देखील काय झाली, इन्फानाइटली लॉंग झाली. इन्फानाइटली लॉंग याचा अर्थ व्हेरी व्हेरी लॉंग असा नाही. इन्फानाइटली लॉंग याचा अर्थ ॲज कम्पेअर टू डायमीटर लेंथ इज व्हेरी लार्ज. तर 1 एम्पियर म्हणजे काय बघा. माझ्याकडे दोन इन्फानाइटली लॉंग कंडक्टर आहेत, स्ट्रेट कंडक्टर आहेत. हे कंडक्टर करंट कॅरी करत आहेत. ह्यांना मी व्हॅक्यूममध्ये मेंटेन केलं आहे 1 मीटर अपार. माझ्याकडे दोन कंडक्टर आहेत. हे दोन कंडक्टर स्ट्रेट आहेत आणि इन्फानाइटली लॉंग आहेत. इन्फानाइटली लॉंग आहेत याचा अर्थ ॲज कम्पेअर टू देअर लेंथ त्यांचा डायमीटर स्मॉल आहे. हे कंडक्टर व्हॅक्यूममध्ये प्लेस केलेत 1 मीटर अपार्ट. आता हे कंडक्टरमधून मी करंट पास केला की ती इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होईल, बरोबर आहे. आणि इलेक्ट्रिक फील्ड असेल तर बाय डिफॉल्ट इथे मॅग्नेटिक फील्ड देखील प्रोड्यूस होईल. ऑब्वियसली ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड हे कंडक्टर मॅग्नेटिक फोर्स एक्सपिरियन्स करतील. जर कंडक्टरच्या प्रत्येक 1 मीटर लेंथमध्ये फोर्स असेल 2 into 10⁶ न्यूटन, तर मग यांच्यामधलं करंट आहे त्याला म्हणायचं 1 एम्पियर करंट. लक्षात आलं. माझ्याकडे दोन इन्फानाइटली लॉंग कंडक्टर आहेत. हे कंडक्टर करंट कॅरी करतायत. हे कंडक्टर व्हॅक्यूममध्ये प्लेस केलेत 1 मीटर अपार्ट. करंट पास केल्यानंतर तिथे इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होईल जे बाय डिफॉल्ट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल. ऑब्वियसली हे कंडक्टर मॅग्नेटिक फोर्स एक्सपिरियन्स करतील. जर प्रत्येक 1 मीटर लेंथमध्ये त्यांनी एक्सपिरियन्स केलेला फोर्स असेल 2 into 10⁶ न्यूटन, तर मग ह्यांच्यामधल्या करंटला म्हणायचं 1 एम्पियर करंट. लक्षात आलं. माझ्याकडे दोन इन्फानाइटली लॉंग स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर आहेत. इन्फानाइटली लॉंग याचा अर्थ ॲज कम्पेअर टू डायमीटर लेंथ इज व्हेरी लॉंग. कळलं. मी पुन्हा एकदा क्लिअर करतो. इन्फानाइटली लॉंग याचा अर्थ व्हेरी व्हेरी लॉंग असा घ्यायचा नाही. ॲज कम्पेअर टू डायमीटर कंडक्टरची लेंथ लार्ज आहे म्हणून याला आपण काय म्हटलं, इन्फानाइटली लॉंग कंडक्टर. हे इन्फानाइटली लॉंग कंडक्टर आपण व्हॅक्यूममध्ये प्लेस केलं आहे 1 मीटर अपार्ट. त्यांच्यामधून करंट पास केला. करंट पास केल्यामुळं तिथं इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस झालं. त्याच्यामुळं तिथं मॅग्नेटिक फील्ड पण प्रोड्यूस झालं. जर मॅग्नेटिक फोर्स कंडक्टरवर, ऑब्वियसली मॅग्नेटिक फोर्समुळं कंडक्टरवर मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट होईल. जर कंडक्टरच्या प्रत्येक 1 मीटर लेंथमध्ये त्यानं एक्सपिरियन्स केलेला फोर्स जर असेल 2 into 10⁶ न्यूटन, तर मग या करंटला म्हणायचं 1 एम्पियर करंट. क्लिअर झालं. पुढची डेफिनेशन आहे 1 मोल.
number of atom present in 0.0125 kg of carbon 12 radioisotope is called as 1 mole amount of substance. कार्बन 12 हा शब्द तुम्हाला 10th झाला असेल. कार्बन डेटिंग किंवा रेडिओ डेटिंग करायला यूज करतात, बरोबर आहे. आता लक्ष द्या, माझ्याकडे एक सॅम्पल आहे, कार्बन 12 पासून बनलं आहे. त्याचं मास किती आहे? 0.0125 kg. मग 0.0125 kg एवढं मी कार्बन 12 रेडिओ आयसोटोपचं सॅम्पल घेतलं आहे. त्याच्यामधले मी नंबर ऑफ ॲटम काउंट केले. ते नंबर ऑफ ॲटम जेवढे असतील ती म्हणजे 1 मोल अमाऊंट ऑफ सबस्टन्स. क्लिअर झालं? 0.0125 kg कार्बन 12 आहे. कार्बन 12चं मास मी एवढं घेतलं. एवढ्या मासमध्ये जे नंबर ऑफ ॲटम प्रेझेंट असतील, किती असतील ते? 1 लाख असतील, 10 लाख असतील, 10 to the 25 असतील, किती का असेल. 0.0125 kg कार्बन 12 रेडिओ आयसोटोप, त्याचं एवढं मास, त्या मासमधले नंबर ऑफ ॲटम जे असतील त्याला आपण काय म्हणतो? 1 मोल अमाऊंट ऑफ सबस्टन्स. नंबर ऑफ ॲटम प्रेझेंट इन 0.0125 kg of carbon 12 radioisotope is called as 1 mole amount of substance. Clear?